हाय मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. ज्या महिलांना खूप घाई असते ऑफिसला जाता आणि मेकअप करायला टाइम नसतो, अशा महिलांसाठी आजचा व्हिडिओ आहे. खूप साऱ्या महिलांना मेकअपचं माहिती नसतं, म्हणजे खूपदा असं होतं की माहिती नसतं कोणते प्रोडक्ट वापरू आणि त्यात इंटरेस्टही नसतो, रसही नसतो. त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ आहे. तुम्ही मिनिमम प्रोडक्ट वापरून, जे की स्किल असं काही नाहीये त्याच्यामध्ये की तुम्हाला आयलाइनर लावायचं स्किल असलं पाहिजे, हे स्किल ते घेतच नाहीत आणि म्हणतात नकोच मला मेकअप त्यापेक्षा, आणि त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. मिनिमम प्रोडक्ट वापरून घरच्या घरी सुंदर मेकअप करा आणि छान दिसा. चला तर मैत्रिणींनो, सुरुवात करूया आपण. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर मी इथे घेतलेला आहे. माझी स्किन ऑइली आहे त्यामुळे मी पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर घेतलेला आहे. तुम्ही हे जेल बेस आहे. तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ना क्रीम बेस मॉइश्चरायझर घ्या. आता मॉइश्चरायझर लावताना पण मसाज करणे फार महत्वाचं आहे मॉइश्चरायझर सोबत, कारण मॉइश्चरायझर लावताना हात पण घसरतो आणि मसाज पण होतो. मसाज नेहमी अपवर्ड डिरेक्शनने झाला पाहिजे. आता आपला मॉइश्चरायझर लावून झालेला आहे. त्याच्यानंतर मी लावणार आहे सनस्क्रीन लोशन. आता सध्या पावसाळा चालू आहे. तुम्ही म्हणा सनस्क्रीन लोशन कशाला? पावसाळा चालू आहे पण तरी पण मध्ये मध्ये सन येतोच आहे, सनस्क्रीन लोशन लावा. इथे मी लोटसचं सनस्क्रीन लोशन घेतलेलं आहे. सॉरी, हे SPF 20 आहे. पावसाळ्यात मी 20 किंवा 30 वापरते. समर मध्ये थोडंसं जास्तीचं वापरते, 40, 45, 50 पर्यंत वापरते मी. महत्वाचं आहे. आणि काय काय सनस्क्रीन लोशन, ज्यांना मेकअपचा फार कंटाळा आहे ना, त्यांनी फक्त सनस्क्रीन लोशन आणि कॉम्पॅक्ट पावडर वापरा. आणि काय काय सनस्क्रीन लोशन ना थोडासा व्हाईट कास्ट पण देतात, त्यामुळे छानही दिसतं. असं वाटतं काहीतरी अरे आपण छान क्रीम लावलीये किंवा फाउंडेशन सारखा लुक लावलाय असंही वाटतं. त्यामुळे सनस्क्रीन ही छान असतात आणि छान लुक येतो. आता आपलं सनस्क्रीन लोशन लावून झालं. ऑफकोर्स मी गळ्याला पण लावले. सगळ्या गोष्टी गळ्याला काढायला लावा. सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यानंतर आपण लावणारे मी सिंपल मेकअप दाखवते. पहिले मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन तुम्हाला दाखवते म्हणून मी वेळ घेतला इथे, पण तुम्ही पटपट ह्या गोष्टी करू शकता. एकदा तुम्हाला सवय झाली की पटपट होईल. आता मी ते मेबेलिन फिट मीचं मी कॉम्पॅक्ट घेत आहे. म्हणजे काही फाउंडेशन वगैरे लावायची गरज नाही रोजच्या लाईफमध्ये. जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता, डोळ्यावर, डोळ्याखाली व्यवस्थित फक्त कॉम्पॅक्ट लावा. हा कॉम्पॅक्ट माझा दुसरा आहे. मी खूप दिवस झाले हा कॉम्पॅक्ट यूज करते आणि माझी पहिली वस्तू अशी की संपते आणि मी मागवते डबल. मी रोज कॉम्पॅक्ट लावते. म्हणजे मी बाकीच्या वस्तू नाही लावत, पण ह्या गोष्टी लावते. मिनिमम वस्तू सांगितल्यात. मी हायपर कर्लचा मस्करा घेतेय आणि तो वापरतेय. म्हणजे आता लायनर लावायला वेळ लागतो आणि खूप साऱ्या मैत्रिणींना येत नाही म्हणून ते त्या फंद्यात पडत नाही. त्यामुळे लायनर स्किप करा. आणि लायनरचा जमाना गेला हो. अगोदर आपण खूप प्रॅक्टिस केली आणि खूप लावायचो. आता लायनर वगैरे जेव्हा तुम्ही हेवी मेकअप करता ना तेव्हा लावतात. आता रोजच्या जीवनात आपण मस्करा लावतो. मस्करा खूप पॉवरफुल गोष्ट आहे आणि आपल्या लुक मध्ये खूप भर पाडते. माझं फेवरेट प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर काजळ तुम्हाला लावायचं, लावू शकता, नाही लावायचं अप टू यू. काजळ का लावते? ह्या सगळ्या ज्या गोष्टी दाखवते त्या कोणालाही येऊ शकतात. याला स्पेशल असं स्किलची खरंच गरज नाहीये. तुम्ही लावत जा डेली लाईफ मध्ये, तुम्ही खरंच खूप छान दिसाल. काजळ अशा हवेत ना, एकदा दोनदा लाईन फिरवले की विषय संपला, असे काजळ हवेत. त्याला फास्ट नको. एकदा दोनदा लावलं विषय संपला. आता काजळ लावलंय, मस्करा झाला, डोळे आपले डन आहेत. आता आपण लिपस्टिक लावूयात. लिपस्टिक ही माझी अगेन फेवरेट आहे. ही लॅक्मेची 9 to 5 आहे. दिसेल का नाव तुम्हाला? लॅक्मेची 9 to 5 लिपस्टिक आहे. मला फार आवडते. लिपस्टिकच्या आधी कधी पण वॅसलीन लावत जा, म्हणजे ओठांना काही होणार नाही. आता लिपस्टिक लावताना ना खूप जण असे ओठ करतात आणि लिपस्टिक लावतात, तर हे चुकीचं आहे. लिपस्टिक कधी पण स्प्रेड तुमचे लिप्स करायचे मग लावायची. आणि तुम्ही हीच लिपस्टिक ब्लशर म्हणून इथे लावू शकता, पण माझ्याकडे वेगळं ब्लशर आहे जे माझं फेवरेट आहे. जे छोटूस माझं आय शॅडो पॅलेट आहे ना, त्याच्यातला हा शेड वापरते मी. बघा, हा शेड वापरते.
माझ्याकडे ब्लशरसाठी वेगळा ब्रश आहे आणि मी यात इन्व्हेस्ट केलं, मला खूप छान वाटते. हा खूप छान ब्रश आहे. हा अँग्युलर ब्रश आहे आणि स्पेशली हा ब्रश आहे ना, हा ब्लशरचाच आहे. हे बघा, म्हणजे तुम्ही एवढ्या 2-3 गोष्टी वापरल्या ना तरी डे टू डे लाईफसाठी इनफ झालं. ब्लशर थोडंसंच लावा, अगदी नकळत लावलं तरी चालेल, पण छान दिसतो तुमचा लुक. मस्करा, लिपस्टिक आणि ब्लशर हे खूप महत्वाचं आहे. त्याच्या अगोदर कॉम्पॅक्ट पावडर, मस्करा, लिपस्टिक आणि ब्लशर या 4 गोष्टी वापरा. याला अजिबात कोणतं स्किल लागत नाही. आता आपला मेकअप तर तसा झालेला आहे आणि केस तुम्ही कसेही तुमच्या जसं तुम्हाला आवडतात तसं बांधू शकता. आणि इथे एक सोपी स्टाईल मी देते. नाही बघा, मी साइड पार्टिशन करते. फक्त इथे थोडेसे केस घेऊन मी ट्विस्ट केलंय. जेव्हा मला वाटतं की मला डोळ्यावर केस आलेले आवडत नाही तेव्हा मी ते ट्विस्ट करते. मी छोटूसं छान क्लिप लावते. तर येस, वी आर रेडी टू गो इन ऑफिस. कसा वाटला व्हिडिओ? आवडला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि जर तुम्हाला फेस्टिवल लुक म्हणजे थोडासा भरीव लुक, गणपतीसाठी, दसऱ्यासाठी, दिवाळीसाठी जेव्हा भरीव लुक आपण करतो थोडासा, त्याचा जर ट्युटोरियल हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की आणेल. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.